मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, आपलं जे शरीर आहे हे देवानं कोट्यावधीश बनवलं आहे. कारण आपल्याला माहीत असेल, एखादा पार्ट ज्यावेळेस निकामी होतो त्यावेळेस त्या पार्टची आपल्याला किंमत कळते किंवा किती पैसे मोजावे लागतात एखाद्या ऑपरेशनला तेव्हाच कळते. फॉर एक्झाम्पल, एखाद्या व्यक्तीची रक्तवाहिनी बंद पडली, त्या व्यक्तीचा बायपास होतो. आता बायपास म्हणजे काय? जे रक्तवाहिनी बंद पडलेली आहे त्या ठिकाणी दुसरी रक्तवाहिनी त्या ठिकाणी टाकली जाते, त्याला बायपास म्हणलं जातं. आणि त्याचा खर्च 3 ते 7 लाख रुपये येतो मित्रांनो. मग मला सांगा, आपल्या शरीरामध्ये अनेक हजारो रक्तवाहिन्या आहेत आणि ह्या रक्तवाहिन्याची जर आपण किंमत जर करायची म्हणली तर करू शकत नाही. एवढं मोठं देवानं आपल्याला कोट्यावधीश बनवलेलं आहे. आपल्या शरीरामध्ये अनेक पार्ट आहेत. किडनी आहे, लिव्हर आहे, डोळा आहे, दात आहे, कान आहे, नाक, अशा अनेक पार्ट आहेत. ह्याची किंमत करू शकतो का? देवानं आपल्याला खूप मोठं बनवलेलं आहे, खूप कोट्यावधीश बनवलेलं आहे. हे जे शरीर बनलेलं आहे साहेब, हे देवाचे खरंच उपकार आहेत. मग ह्या शरीराची काळजी कोण घेतलं पाहिजे? देव घेतलं पाहिजे का आपण घेतलं पाहिजे? आपण घेतलं पाहिजे. आणि काळजी कशा पद्धतीने केलं पाहिजे? योग्य आहार, योग्य विचार आणि योग्य व्यायामची गरज आहे. त्यामुळे सकाळी उठा, आळस करू नका, कारणं सांगू नका. कारण आपल्याकडे हल्ली खूप कारणं सांगतात. 100 लोकांना जर विचारलं व्यायामला चला, तर जास्तीत 3 ते 4% लोक व्यायामला येतात साहेब. बाकीचे लोक कारणं सांगतात. कारणं सांगू नका. शरीर तुमचं आहे. उद्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्रास होणार आहे. उद्या तुम्हाला त्याच्यावर खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे वेळेत सुधारा. वेळेत जर सुधारलं तर तुमचं आरोग्य चांगलं होईल. तुमचं आरोग्य चांगलं असेल, तुमचं भविष्य चांगलं होईल. जर भविष्य चांगलं असेल तर तुम्ही देशासाठी, समाजासाठी, घरच्यासाठी चांगलं काम कराल. म्हणून माझी विनंती आहे, सकाळी उठा आणि स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय भारत.